हृदय देऊ नये का? जय जय रघुवीर समर्थ. राम राम राम. नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृतुप्ताय श्रीधराय नमो नमः. नारायण नारायण. कथम ज्ञानमु आपनोति कथम मुक्तिर्भविष्यति. राम. सर्व साधकांना स्वानंदाचा राम राम. गुरुचरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि असं समजा की अष्टावक्र गीतेचा हा या 8 महिन्यातला हा शेवटचा सत्संग. नारायण. पुनश्च तुम्हा सर्व हरिगुरु भक्तांना काकाचा राम राम. आणि हा सत्संग चातुर्मासासाठी एक शिदोरी समजा. नित्य अभ्यासात आणा. आणि जसं वडिलाला आपल्याच मुलाचं लग्न, आपल्याच मुलाचं यश, वैभव, ऐश्वर, कीर्ती पाहून जसा संसारी माणसाला आनंद होतो, सुखावतो, अहंकारानं फुलतो, तसं तुमची उन्नती पाहून गुरुना अतिशय गर्व होतो, अभिमान होतो, स्वाभिमान होतो. आहेत हे संसारी शब्द, पण तरी बी असा आनंद होतो की त्यांना त्यांचा पूर्वार्ध आठवतो आणि आपलं साधू होणं त्यांना कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. मान्य आहे आपण कुठल्या लोकी आलेलो आहोत. मान्य आहे आपण कर्तव्यात बुडलेलो आहोत. मान्य आहे जगत व्यवहारी आहे. पण दुर्दैवानं आपलं एवढं वैराग्य जरी नसलं, प्रखर विवेक जरी नसला, तरी ते तात्पुरतं दोन्ही बाजूला ठेवा. आणि आपला संघ काय आहे इकडे जरी तुम्हाला बघून कृतार्थता वाटत असेल, तर मग तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. म्हणून तुमच्यावर गुरुना एक प्रेमाची कटाक्ष ठेवण्याची, जी आपण संधी देतो ते हृदयस्थ कृतार्थ होतेत. जसं भगवंत म्हटलेत, मला शरण जो येतो तो मी त्याचं काहीच पाहत नाही. जात, कुळ, गोत्र, पाप, पुण्य, त्याचं ऐश्वर, त्याची नीचता, त्याची उच्चता, त्याचं साधना, अनुष्ठान, दान, हे मी काहीच पाहत नाही. अगदी तसाच गुरूंचा आणि श्रीहरीचा स्वभाव एकच आहे. खऱ्या अर्थानं श्रीहरीच गुरुच्या रूपात आलेले असतात हे सर्व संमतीनं शास्त्रांनी ठणकावून सांगितलेलं आहे. म्हणून अशी एखादी संधी द्या आपल्या गुरुंना की आपल्याकडे बघताच त्यांना असं वाटलं पाहिजे, झालो, धन्य झालो मी. जसं एकनाथ महाराज म्हणते, धन्य धन्य आम्ही कृतार्थ. किंवा माऊलीने सुद्धा सांगितलं आपल्या अनुभवात की निवृत्तीनाथा मी धन्य झालो. आज तुकोबांचं प्रस्थान आहे. तुकोबा सुद्धा आज धन्य झाले. कशानं धन्य झाले? की झाला सफल संसार, माझं येणं सार्थक झालं प्रभू. आलो होतो वासनेच्या वाटेनं, मध्येच उपासनेचा मार्ग गुरूंच्या संगतीने दिलास. आणि याची देही, याची डोळा, जो काय मुक्त आनंद असतो, ब्रह्मानंद असतो, सच्चिदानंद असतो, तुम्ही पाहिला आणि आता मन लागत नाही. बस परतीच्या प्रवासाची ओढ आहे आणि प्रस्थान केलं. पण तरी बी पूर्वसंस्काराचा, गुरुशिष्याचा आणि भक्त भगवंताचा जो भाव असतो तो जनमानसामध्ये तसंच अखंड चालत राहावा. आणि या वाटेनं ज्याची ज्याची जिज्ञासा, ज्याचं भाग्य, ज्याचा पुरुषार्थ जागा होतोय, त्याला ह्या वाटेचा प्रवास सुकर व्हावा.
म्हणून या संत मंडळींनी सांगितलं, चोकाळून ठेवले वाटा. आम्ही ह्या वाटा साफ करून ठेवले. तुम्हाला नुसतं जायचं आहे, आता काहीच नाही. जसं मुलाला घरात राहायचं आहे किंवा घरात फक्त आईनं बनवलेलं खायचं आहे, त्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. बस इतकी आपली सोय करून हे महापुरुष या लोकेचा निरोप घेतात. म्हणून कृतार्थते नाही का? पहिलाच प्रश्न, कथम ज्ञानम वापनोती, कथम मुक्तिर्भविष्यती, वैराग्यम च कथम प्राप्तमेदत भूमी में प्रभू. माहीत नाही, तू माझं संचित पाहिलं नाहीस, प्रारब्ध पाहिलं नाहीस, माझा पुरुषार्थ बी पाहिला नाहीस, पण माझं हृदय पाहिलंस आणि मला संतांची संगत दिलीस. एवढंच नव्हे तर माझा तू स्वभाव पाहिलास. आणि जो स्वभाव जनप्रिय नाही, कुटुंबप्रिय नाही, तो स्वभाव तुला प्रिय का झाला? तुझी जाणे, हे तुलाच माहिती आहे प्रभू. म्हणून भगवंता, मी किती म्हणून तुझे गुणगान गाऊ आणि किती म्हणून स्तुती करू आणि किती म्हणून तुझ्या स्मरणात राहू. बस आता असं वाटतंय, आत बाहेर तूच भरलेला आहेस. जसं नाथ म्हटले, निवारिले कामक्रोध, निवारिले, किंवा तुकोबा म्हटले, निवांत केले देवा आता. तसा प्रत्येक महापुरुषाचा एकच अनुभव असतो, फक्त वाट वेगळी असते. कुणी डाव्या हातानं जातो, कुणी उजव्या हातानं जातो, कुणी ज्ञानाच्या वाटेनं जातो, कुणी भक्तीच्या वाटेनं जातो. मिळतं एकच, परमात्म शांती किंवा आत्मशांती. राम. म्हणून इथं जनकाच्या मुखातून असं आलं की प्रभो, वैराग्याबद्दल काय बोलू, ज्ञानाबद्दल काय बोलू. पण एक शल्य आहे आतमध्ये. शल्य समजते ना? शल्य काय? हां, एक शल्य म्हणजे काहीतरी एक लसतंय प्रभू, लसतंय आत्मनामध्ये, की ह्यातही सुख नाही, त्यात बी सुख नाही, त्यात बी सुख नाही, त्यात बी सुख नाही. हेही करून पाहिलं, तेही करून पाहिलं, तेही करून पाहिलं, तेही करून पाहिलं. पण जसं पराशर पुत्र भगवान वेदव्यास, त्यांच्या मनात जसं एक शल्य राहिलं होतं. प्रभू 4 वेद, 18 पुराण, उपनिषद, शास्त्र, सगळं झालं. पण असं एक परम शांती अशी वाटत नाही, परम आनंद एक वाटत नाही, परम सुख वाटत नाही, एक दिव्यता अनुभवत येत नाही. कुठेतरी एक शल्य आहे पोटात, जाणवतंय प्रभू. खाताना गोड वाटे ना, झोपताना झोप लागे ना, बोलताना बोलू वाटे ना. पण देहसुख घ्यायची इच्छा नसताना, देह दुःखाची पर्वा नसताना कुठेतरी एक पुसट जाणीव आहे. आणि ती जाणीव हीच आहे प्रभू, की ज्या ज्ञानाचे गोडवे सगळे ऋषी मुनींनी, संतांनी गायले, सिद्ध महात्म्यांनी गायले, त्याची भूक आत आहे आणि अपूर्णतेची बी जाणीव आहे. कथम ज्ञानम वापनोती, कथम मुक्तिर्भविष्यती, वैराग्याचे कथम प्राप्तमेद. हे प्रभू, हे ज्ञान कसं प्राप्त होईल, हा सतत एक ध्यास होता. आणि राजाच्या पदी, जनकपदी राहून सुद्धा मी कधी उदंडता केली, कधी विनय दाखवला, सगळे मार्ग अवलंबले, पण असून सुद्धा ज्ञानाचा पुसटसा बी अनुभव नाही. आणि शास्त्र तर म्हणते, वैराग्य म्हणा ज्ञान तज्ञीची नाही. ज्याच्याकडे वैराग्य नाही त्याचं ज्ञान स्थिर होत नाही. बरं का युवराज, ज्याच्याकडं ज्ञान नाही त्याच्याकडे ज्ञान स्थिर होत नाही.
आणि मग हे वैराग्य म्हणजे तरी काय प्रभू? राजपद सोडून देऊ, अंगावरचे वस्त्र टाकून देऊ, बायका मुलांचा त्याग करू? आणि मग सिद्धांच्या लेखी वैराग्य काय सांगितलं? सिद्ध पुरुषांच्या लेखी वैराग्य म्हणजे काय? तर असून सुद्धा भोगायची इच्छा नाही. हे गुरुदेव, मला अधूनमधून तसं जाणवतं, पण माझी भूक जी आहे ती मुक्तीची आहे. आणि मुक्ती कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, हे फक्त ऐकत आलोय, अनुभवलं नाही अजून. तेव्हा गुरुंना सांगायची इच्छा झाली की तडप, आतला त्रागा, आतलं शल्य, आतली भूक, हे सगळं बघितल्यानंतरच मगच मी बोलत असतो. नाही तर सिद्धांचं एक श्रेष्ठ लक्षण आहे, डोळ्यानं पाहतेत पण स्वीकारत नाहीत. डोळ्यानं पाहतेत पण स्वीकारत नाहीत, कानानं ऐकतेत पण स्वीकारत नाहीत, आणि तोंडातनं बोलण्यासाठी जिभेला कष्ट देत नाहीत. हे जर मला सिद्धांचं लक्षण ऐकण्यात आलेलं आहे, तर तुम्ही माझा स्वीकार केला. या सुखाला मी कधी पावणार? म्हणून हे गुरुदेव, माझं हे शल्य मी तुमच्या पुढे मांडलं. आता मला धीर मिळेल, धाडस मिळेल, आणि माझा पुरुषार्थ जागा होईल. असं काहीतरी मला द्या. जनकाने पदर पसरला, याचना केली, नतमस्तक झाले, शरणागती व्यक्त केली. आणि मग सांगितलं की अनेकांच्या मुखातनं तुझी भूक मी ऐकली, कुणाला बंदिस्त केलंस, तुझ्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत, समाधानकारक उत्तर मिळत नाहीत, म्हणून तू त्यांना बंदिस्त करून ठेवलंस. आणि त्या बंदीखान्यामध्ये माझे वडील आहेत, अहोड नावाचे माझे वडील आहेत, आणि मी त्यांचा पुत्र अष्टावक्र. ठीक आहे, तुझ्या सभेमध्ये तू माझी बी अवहेलना केलीस, हरकत नाही, पण मी तुझा अहेर करत नाही. ऐक उत्तर आता. आणि उत्तर सांगायला सुरुवात केली. जनक म्हटले, हे प्रिय ऐक, जर खरोखर तुला मुक्तीची इच्छा असेल तर पुन्हा एकदा सांगतो, जगामध्ये जीवाला विषयच प्रिय आहेत. ध्यायतो विषयान पुंसा संगच देशी उपजा येते. या जगामध्ये प्रत्येकाला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचांच्या निमित्तानं कुठला तरी एक विषय प्रिय आहे. एक सुद्धा विषय प्रिय असेल तर समज मुक्तीचा आणि ज्ञानाचा अधिकारी नाही. म्हणून जर तुला खरीच मुक्तीची इच्छा असेल तर 3 गोष्टीचा त्याग कर. 1. देहबुद्धीची आसक्ती, विषयासक्त पुरुषांचा संग, देहबुद्धीची आसक्ती, विषयासक्त पुरुषांचा संग, आणि मुक्तीची प्रबळ इच्छा. ही जिवंत ठेवण्यासाठी विघ्न करणारी शेवटची गोष्ट जी आहे, शेवटची, ती पुत्रेष्णा. कारण या जगात कुणीतरी कशासाठी करत असतो हे निमित्त आहे कर्तव्याचं. कुणीतरी कशासाठी कुणासाठी तरी करतो हे निमित्त आहे, फक्त आहे आपलीच वासना. म्हणून पुत्र मोह नव्हे, आपलीच वासना आहे. विषय मोह नव्हे, आपलीच वासना आहे. आणि देहासक्तीने आपलीच वासना आहे. म्हणून जनका, विषयाला विष समज,
आणि सुरुवात त्यागापासून कर. जर माझ्या पदाचा धाक तुझ्या अंतःकरणामध्ये असेल की तू कोण आहे आणि मी कोण आहे याची जाणीव जर तुला असेल तर तू असं समज की मनरूपानं मी तुझ्यात बसलेलो आहे. मनरूपानं मी तुझ्यात बसलेलो आहे. तू जे जे काय करतोयस ते मला ठाऊक आहे. आणि जर भेटीत मी तुझा अहेर केला तर कुठलाच सिद्ध तुझा पुन्हा स्वीकार करणार नाही. या गोष्टीचा जर तुला धाक असेल तर तू हृदयात हे ठेव की तुझी देहबुद्धीची आसक्ती विषयाकडे ओढ आणि पुत्रेष्णा याला मी जाणतोय. हे जर तुला समजत असेल तर सुरुवातीची पहिली पायरी आहे त्याग. पहिलीच पायरी आहे त्याग. इच्छा असून सुद्धा ते भोगायचं नाही. आणि कुणीतरी, जसं समर्थ म्हटले, रघुराज थक्की तो होऊन पे, कुणीतरी आपल्याला बघतंय तिकडे एक आपली नजर असली पाहिजे. पहिली पायरी तुझी त्यागाची श्रेष्ठ कर. वारंवार त्याग, वारंवार त्याग, वारंवार त्याग, वारंवार त्याग. दुसरं, त्याग करून सुद्धा इंद्रिय बलात आपल्याला तिकडं खेचत असतील किंवा आपल्याला परमार्थाच्या वाटेवरून व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, पदार्थ जर खाली आणत असतील तर त्यांच्याशी वैर करू नकोस. क्षमेचा भाव ठेव. तिसरं, सतत दया जिवंत ठेव. दया. प्राणीमात्रामध्ये तुझंच आत्मस्वरूप, तुझंच भगवत स्वरूप आहे असं समजून सतत दया ठेव. संतांनी तेच केलं आहे. चौथं, आर्जव. आर्जव समज? आर्जव माहिती आहे का? नाही, आर्जव नाही माहिती. याचक वृत्ती कशी असते? एवढी भूक शिगेला जाऊ दे तुझी की जसं तुकोबाराय म्हटले की जसं अगस्त्य ऋषीने एका उंजळीत समुद्र पिला, तसं तुकोबा म्हटले, घे आपोषण ब्रह्मांडाचे. हे ब्रह्मांड पिऊन टाक. आणि शेवटचं आहे ते सत्य. अगदी फार काय नाही तर दोन गोष्टी लक्षात ठेव. त्यागाचा अभ्यास सतत करत राहा आणि सत्याचा स्वीकार सतत करत राहा. बाकीचं जाऊ दे. मतलब ते प्रसंगवदान परिवर्तन होतं, स्वभावानुसार परिवर्तन होत जातं. या दोन गोष्टी लक्षात ठेव. एक पहिलं त्याग, दुसरं सत्य. या दोन गोष्टींचं जर तुला प्रियत्व राहिलं तर तू असं समज की हे दोन गोष्टी म्हणजेच परमार्थाच्या वाटेवरचं अमृत आहे. ठीक आहे ना? परमार्थाच्या वाटेवरचं अमृत आहे. फक्त याचा स्वीकार कर. स्वीकार कर म्हणजे त्याचं सेवन कर. सेवन कर म्हणजे पियुषवत भाव. पियुषवत भाव. जसं अमृत कोणाला नको आहे त्याप्रमाणे स्वीकार कर. हे का सांगितलं तुला? तर हे पहा, जो शांत स्वरूप आहे त्यागानंतर, त्यागात शांती निरंतर, त्यागानंतर जे शांत स्वरूप आहे
ते म्हणायचे स्वरूप, फक्त म्हणायचे, म्हणण्यासाठी ते स्वरूप आहे. पण ते आकृती नाही आणि तिथे कृती नाही. समजते ना? आकृती बी नाही स्वरूपाची आणि कृती बी नाही. ते म्हणायचे फक्त नमः शांताय तेजसे. नाही का समर्थ सिद्धांचं वाक्य, नमः शांताय दिव्याय. इथं म्हटलं नमः शांताय तेजसे. ते एवढं शांत स्वरूप आहे, इतकं शांत स्वरूप आहे की त्याला शेवटी नाव दिलं त्या शांतीला, स्वरूपाला, की ते आत्मस्थ आहे. म्हणजे ते बाहेरच येत नाही, कारण बाहेर काहीच नाही. जे काय बाहेर आहे ते माया आहे, संकल्प विकल्प आहेत, आणि हे जीवासाठी मोहांध आहे. राम एकनाथ महाराज म्हणते संसार म्हणजे आंधळ्यांचा बाजार. संसार म्हणजे आंधळ्यांचा बाजार. असं तर जनका, ज्याच्या आतमध्ये त्यागानं आणि सत्याच्या स्वीकृतीनं शांतीचं स्वरूप जे प्रकट व्हायला लागतं, तिथेच त्या आत्मस्थितीमध्ये संकल्प नसतो आणि विकल्प नसतो, कारण उत्पन्नच होत नाही. साध्या भाषेत तुला सांगायचं, जर समुद्राच्या तळाला बुडी मारली, शंभो, समुद्राच्या तळाला बुडी मारली तर लाटेचा अनुभव येईल का? आपल्या आत्मस्वरूपात गेल्यानंतर जगाचा अनुभव बंद होतो. मग वर मोठी मोठी जहाजं आहेत, लाखो लाखो वजन वाहून नेणारी, मोठमोठे मासे, अनुभव नाही. आणि जो सुखस्वरूप आहे तोच पुन्हा आत्म्यानं प्रकाश स्वरूप आहे. असं म्हणतात की नाही, माऊलींच्या समाधीतून अजून प्रकाश येतो. हे कुणाला मान्य आहे? तर जो आस्थावान आहे, जो सत्यप्रिय आहे, जो त्यागप्रिय आहे, त्यालाच याचा प्रचिती आणि अनुभव आहे. असं म्हणून जनका, त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होताच त्यागातून आणि सत्यप्रियतेतून त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होतात, बाकी सगळे गुण तुझ्या अंगाला लागू लागतात. मग तिथे आर्जव काय, क्षमा काय, संतोष काय नाही, सगळे अंगाला लागू लागतात. नाही का? अगदी एखादी अप्सरा जर पृथ्वीवर उतरली तर वृद्ध काय, बालक काय, तरुण काय, प्रत्येक जण सौंदर्याला बळी पडतो. हे तसंच आहे. प्रत्येक सद्गुण त्या सत्पुरुषाचा अंगीकार करतो, सत्पुरुष त्याचा अंगीकार करत नाही. म्हणून जनका, हे या स्वरूपाची तुला, ज्या स्वरूपाची तुला भूक आहे त्यालाच मुक्ती म्हणतात. त्या स्वरूप ज्ञानालाच मुक्ती म्हणतात. त्या सत्य ज्ञानालाच मुक्ती म्हणतात. आणि मग तुझं पद तुझ्यापाशी असो अथवा नसो, तुझा देह तुझ्यापाशी असो अथवा नसो, अनुभव तुझा तोच. एवढंच काय, मी आणि तू हे बोलण्यासाठी फक्त दोन राहतील, पण तुला पाहताच मी तुझ्यात दिसेन, आणि मला पाहताच मी तुझ्यात दिसेन. जसं थंडीच्या दिवसात बाळाच्या अंगावर पांघरून घातलं की त्याचं प्राण श्वास बदलतात, दीर्घ श्वास सुटतो, तसा तुला नष्ट महास्मृती लब्धवा, तसा तुला परम शांतीचा अनुभव येईल. तुझी नजर बदलेल, तुझं श्रवण बदलेल आणि तुझा स्वीकार बदलेल. ठीक आहे. अनुभव सांगतात अष्टावक्र. खऱ्या अर्थानं तू मला अनुभव सांगायचेस आणि ते 20व्या अध्यायात सांगणार आहेत.
की तुमच्या कृपेने मला काय प्राप्त झालं. असो जनका, हे विश्व दुःखरूप आणि विषादरूप, शोकरूप हे कुणाला आहे? तर जो या मोहाच्या निद्रेतून जागा झाला नाही त्याच्यासाठी, ज्याची देहबुद्धी गेली नाही त्याच्यासाठी, ज्याच्याकडे त्यागवृत्ती नाही त्याच्यासाठी, ज्याला सत्यप्रियत्व नाही त्याच्यासाठी. म्हणून जसं दिवस आणि रात्र आहे तसं अज्ञान आणि ज्ञान ह्या दोन्ही वाटा अखंड चालत राहील. जीव लोकात, मृत्यू लोकात या वाटा अखंड चालत आलेल्या आहेत आणि चालूच राहतील. इथे कुठलंही युग येऊ, सतयुग येऊ, कलियुग येऊ, द्वापर त्रेता, कुठलंही युग येऊ, 4 युगापैकी 5वं युग नाही. इथे दिवस रात्र अखंड आहे. म्हणून जनका, विश्वास ठेव, ज्या ज्या पुरुषांना ह्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे त्या पुरुषांना अखंड प्रणाम केलेला आहे. सत्पुरुषांनी सुद्धा सत्पुरुषांना नमस्कार घातलेला आहे. आणि जो या वाटेवर सुद्धा प्रवास करतोय त्यांनाही नमस्कार घातलेला आहे. नमशांताय तेजसे, हे या तेजाची भूक ज्यांना आहे, म्हणून तो असं समज जनका, हा माझा नमस्कार तुला सुद्धा आहे. महेंद्र, हा माझा नमस्कार तुला सुद्धा आहे. का? तर तू या वाटेवर चाललेला आहेस. धन्य आहेत ते की कमीत कमी जग वाहतंय कोणीकडे, गाडी, बंगला, पैसा, संपत्ती, कीर्ती, आणि तू वाहतोयस कुणीकडे. म्हणून तुझ्या प्रवाहाकडे बघून माझा नमस्कार आहे. नहि सर्व परित्यागम अंतरेन सुखी भवत. भोगा वापणोती पुष्कलान, तू एवढं तरी करू शकतो ना की सगळ्या तऱ्हेची संपत्ती तुझ्याकडे आहे, कीर्ती आहे, स्त्रीसुख आहे, आणि संपूर्ण जग जनका यातच वाहतंय. संपूर्ण तऱ्हेची संपत्ती मिळून मनुष्याला सुख आणि त्याचा भोग मिळावा आणि संग्रहाची इच्छा अखंड राहावी, यासाठी प्रत्येक म्हणजे तरुण काय आणि वृद्ध काय सगळी याच मागे आहेत. मनुष्याला पण मला एवढं सांग, जगात येताना आणि जग सोडताना, जगात येताना आणि जग सोडताना नाही सर्व परित्यागम अंतरेण सुखी भवेत. आणि झोपताना सुद्धा ह्याचा विसर पडला तरच झोप येते. आणि वस्तूच्या ठिकाणी, व्यक्तीच्या ठिकाणी ते तिथं असून त्याचा विचार जरी तुझ्या आत खेळत असेल तरी तू सुखाला परागंदा होतोस. सुख तुला ते मिळत नाही. राम, हे जर जनका सत्य आहे तर म्हणून तुला सांगितलं, सर्वाचा त्याग केल्याशिवाय त्याच्याबद्दलची वासना नाहीशी होत नाही. सर्वाचा म्हणजे जे जे तुला बंधनाला कारण आहे, तुझ्या मुक्तीला जे अडसर आहे, त्याचा त्याग केल्याशिवाय, त्याच्याबद्दलची वासना नाहीशी केल्याशिवाय सुखी होणार नाहीस. म्हणून सूत्र हे लक्षात ठेव की येताना जसा तू मुक्त होतास तसा जाताना बी मुक्त राहा. आणि मधला काळ फक्त तुझी जी ओढ आहे, तुझी ओढ तळमळ आहे, ती अखंड जिवंत ठेव. मग या देहात जरी तुला अनुभव नाही आला तरी महापुरुष असे आहेत की देह टाकताना तरी तुला अनुभव देतील की सुखी केले देवराया. नाही का माऊली म्हणले, पादपद्मी ठेवा आता प्रभू, पांडुरंगा तुझ्या पायाशी ठेवता. बस, पाहिले या लोकात काहीच नाही, आलो होतो, चूक झाली, क्षमा करा. म्हणून जनका, जसा आपला हात मोडलेला असला तरी आपण गळ्यातच बांधतो ना, तसा
तू असं समज, तू कसाही जरी असलास तरी महापुरुषाच्या गळ्यातला आहेस. गळ्यातला म्हणजे हृदयातला समज. जसा अस्वस्थ पुरुष मोडलेला हात गळ्यात धरूनच वागवत असतो, तशी मुक्तीची प्रबळ इच्छा असलेला महापुरुष तो कसाही असला तरी त्याला तो गळी धरूनच वागवत असतो. का तर मोडला असला तरी तो हात आपलाच आहे. या स्थितीची प्रचिती त्यांनाच आलेली आहे, त्यांनाच ज्यांना आटोकाट प्रयत्नानंतर सुद्धा मुक्तीची भूक भागली नाही, त्यांनाच ही प्रचिती दिलेली आहे महापुरुषांनी. पुन्हा सांगतो जनका, यथाशक्ती त्यागाचा त्याग करू नकोस. त्यागाचा कधी त्याग करू नकोस. आणि प्रसंग कसाही येऊ दे, सत्याचा कधी अहेर करू नकोस. मग पहा, तुझ्यातच राहून ते पुरुष तुझ्या परिचितीला कशी प्राप्ती करून देतात. म्हणून जनका, ही वासना आहे काय हे स्वतःशिवाय इतरांना काहीच माहीत नाही. स्वतःशिवाय ही वासना आहे काय, स्वतःशिवाय इतरांना काहीच माहीत नाही. आणि म्हणून तुला सांगतो, तुझी वासना आणि तुझी उपासना याचा साक्षीदार तूच आहेस. जग प्रसंगवदान तुझी निंदा करेल, जग प्रसंगवदान तुझी स्तुती करेल, पण आत्मप्रचिती हेच तुझं प्रमाण आहेस तू. यासाठी वासना नाहीशी करण्यासाठी त्याग हा एकमेव सुंदर आणि जवळचा उपाय आहे, हातातला उपाय आहे. त्यासाठी हे दृढ करून ठेव की जसं येताना मुक्तच होतास तसं जाताना बी मुक्तच हो. आणि येताना जसं काही घेऊन येऊ शकत नाही तसं जाताना सुद्धा काही घेऊन जाऊ शकत नाही. हे कुणाला माहीत नाही जनका. तरी सुद्धा हा संसार म्हणजे आंधळ्यांचा बाजार आहे. एका आंधळ्याच्या पाठीमागं दुसरा आंधळ पळतंय. मग मराठीत म्हणते, कुत्र पीठ खातंय आणि आंधळ दळतंय. हे असंच आहे. म्हणून ते पुरुष धन्य आहेत ज्यांना ही प्रचिती ज्यांच्या अंतःकरणामध्ये स्थिरावली आणि जिथं आहे तिथंच काही न करता त्यांनी त्यागाचा आरंभ केला. आणि सुखी झाले. म्हणून तुझ्या अंतःकरणामध्ये आता जे पडलेली एक शल्य होता, टीस होती, तिच्याबद्दल सांगतोय ते ऐक. हे जे जग आहे ते आपलीच वासना कर्तव्य आणि कर्माच्या रूपानं, धर्माच्या रूपानं जगापुढं मांडत असतं, स्वतः पुढं मांडत असतं. मग कर्तव्य सुद्धा कुठंपर्यंत आहे तर जिथंपर्यंत तुला खरी भूक लागत नाही तिथंपर्यंतच कर्तव्य आहे. ज्या दिवशी तुला खरी भूक भक्तीची किंवा ज्ञानाची लागेल त्या दिवशी सर्व कर्म भस्मसात कुरुते तथा. सगळ्या कर्माला आणि कर्तव्याला काडी लाव. का? मूळ कर्तव्य काय आहे? हा तो ब्रह्मजिज्ञासा. मी कोण आहे आणि कुठं आलो आहे आणि मी काय करतोय याची ज्याला जाणीव नाही ते पशु समान आहेत जनका. म्हणून कर्तव्यजन्य दुःखरूपी सूर्याच्या ज्वाळांनी ज्याचं मन भस्म झालेलं आहे त्याला शांतिरूपी अमृतधारेच्या वृष्टीशिवाय सुख कसे मिळेल मला सांग.
जनका, प्रत्येकजण कर्तव्याचं दुःख घेऊन फिरतोय. खरं माझी इच्छा नाही, पण काय करावं, हे कर्तव्य आहे. जसं सूर्याची ज्वाला जर अंगाला लागली तर दाह होतो की नाही, तसं सत्याच्या वाटेवर जाताना सुद्धा असत्यरूपी हे कर्म आणि असत्यरूपी हे तुझं जे कर्तव्य, हे जर तुला जाणीव करून दिली तर तू सुद्धा तसाच रात्रंदिवस जळत राहतो. खरं तर मला हे प्राप्त करायचे, पण काय करू, माझं हे कर्तव्य आहे. म्हणून तुला सांगितलं, हे मन जर भस्म करायचं असेल आणि शांतीची भूक असेल आणि अमृताच्या डोहात बुडायचं असेल, तर पुन्हा सांगतो, त्याग हा एकमेव उपाय आहे. आणि याचा अभ्यास फक्त सत्पुरुषाच्या संगातच होतो, वैयक्तिक होत नाही. आणि केलाच वैयक्तिक तर अहंकाराला बळी पडतो. म्हणून जसं शरीर अग्नीमध्ये जळत राहतं, सूर्याच्या तापात तपत राहतं, तसं हे कर्तव्यात मन सतत जळत राहत असतं. आणि ते एकाच ठिकाणी भस्म होतं. कुठं? शांतीच्या हवनात. पण महापुरुषांचा संग म्हणजे अमृतधारेच्या वृष्टी समान आहे. असो, भयो अयम भावना मात्रो न किंचित परमार्थतः नास्त्य भावाः स्वभावानां भावा भाव विभाविमानां भावा भाव विभाविमानां भावा भाव विभाविमानां. म्हणून जनका, आजच्या दिवशीचं शेवटचं सूत्र तू असं समज, मगाशी जसं सांगितलं, हा संसार म्हणजे आंधळ्यांचा बाजार आहे. आणि त्या बाजारात प्रत्येकजण आपला संकल्प स्वीकारतोय तरी किंवा संकल्प लादतोय तरी. युवराज, संकल्प स्वीकारतोय तरी नाहीतर संकल्प लादतोय तरी. म्हणून पहिली गोष्ट, भो अयम भावना मात्रो न किंचित परमार्थता. लक्षात ठेव जनका, हे जग म्हणजे केवळ संकल्प मात्र आहे. आपणच टाकलेलं बीज जगाच्या रूपात उगवलेलं आहे. जगत वासना मात्र आहे, जगत संकल्प रूप आहे. म्हणून परमार्थ दृष्टीनं आत्म्याशिवाय इथे कुठलीच गोष्ट सत्यरूप नाही. म्हणून तू सत्याची भूक अखंड, त्याचा अवेर करणं अखंड जिवंत ठेव. सत्याची भूक अखंड जिवंत ठेव आणि त्यागाचा अभ्यास कर. का? मी पुन्हा सांगतो, तू येताना बी मुक्त होतास आणि संतांच्या संगतीतून जाताना सुद्धा मुक्तीचाच अनुभव घेशील. फक्त शणे शणे उपरमेत, घाई करू नकोस. म्हणून हा सत्संग ऐकावा कसा, अशा प्रकारचे सत्संग ग्रहण कसे करावेत, तर आजच आपल्याला, आजची संधी आहे, उद्या आपण इथे नाही, याच धारणेत राहावं. उद्या आपला नाही, उद्या आपण इथे नाही, आजच आहोत. आणि दिवसातून 100 वेळा मृत्यूची आठवण करावी. का? तर भगवंतानं सांगितलं, हा मर्त्य लोक आहे. हे तो विषय, वस्तू, व्यक्ती, पदार्थ, स्त्री, कीर्ती, कशासाठी तरी पण प्रत्येकजण मरतोय आणि शेवटी त्याचीच वासना घेऊन जग सोडून जातोय. म्हणजे पुन्हा एक बीज घेऊन जातोय आणि पुन्हा एक जग निर्माण करतोय, आपलं जग निर्माण करतोय. नाही जनका, म्हणून अगदी स्पष्ट, स्वच्छ आणि स्वानुभवाचं तुला सांगतो, परमार्थाच्या दृष्टीनं आत्म्याशिवाय इथे कुठलीच गोष्ट सत्यरूप नाही. मग असत्याच्या पाठीमागं वेळ का गमवतो? असत्याच्यासाठी वेळ का गमवतो?
म्हणून हे संन्यस्त पुरुष आहेत, हे सिद्ध पुरुष आहेत, हे ऋषीमुनी आहेत, हे जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचतात. दिसताना हे रिकामटेकडे दिसतात. पण यांच्यासारखा कर्मयोगी त्रिलोकीमध्ये कोणी नाही. त्रिलोकीमध्ये कोणी नाही, यावर विश्वास ठेव. कारण ते आहेत म्हणून पृथ्वीचं धैर्य अजून स्थिरावलेलं आहे. या क्षणाला ते पृथ्वीचा त्याग करतील, त्या क्षणाला पृथ्वी स्वतःचा त्याग करते, आणि त्यालाच परिवर्तन म्हणते. जनका, आणि हे त्या सिद्धांच्या मुखातून कधीही वदवलं जात नाही. म्हणून पुन्हा लक्षात ठेव, इथे फक्त सत्याचीच सत्ता आहे, असत्याची नाही. म्हणून ज्याला तुम्ही संसार म्हणताय, जनकाला म्हणते, ज्याला तू संसार म्हणतोस, नास्त्य भावा स्वभावानाम, मुळातच स्वभावताच संसार नाही, असत्य आहे. जे आहे ते सगळं असत्य आहे. जे तुला दिसते ते सगळं मर्त्य आहे. म्हणून जनका, भावाभाव विभाविनाम. पुन्हा सांगतो, हा संसार असत्य रूप आहे, तो कधीच सत्य होत नाही. सावलीच राहते. जरी ती वृक्षाची, मनुष्याची, पशुपक्ष्याची असली तरी सावलीच राहते. सावली फळ देत नसते. तसं या संसाराला कधीच सत्याचं फळ लागलेलं नाही, लागणार नाही, मुळीच नाही. म्हणून भगवंतानं मम माया, माझी जरी माया असली तरी ती निरस आहे, फळरहित आहे. पुन्हा लक्षात ठेव, ज्या आत्म्याबद्दल संपूर्ण शास्त्र चर्चा करते, वेद उपनिषद चर्चा करते, सिद्धांची चर्चा आहे, संतांची, ज्ञानियांची चर्चा आहे, एका अंशानं कुठेतरी जाऊन ते थांबलेत आणि तिथून परतीला येऊन शेवटी भजनानंदी झालेत. आणि त्या भजनाचा आस्वाद घेण्यासाठी ज्याचा अवतार होतो त्यालाच आपण भगवान म्हणतो. मद्भक्ती यत्र गायते तत्र तिष्ठामि नारद. म्हणून जनका, किंचित परमार्थतः लक्षात ठेव. पुन्हा एकदा सांगतो, जो आत्मा सत्यरूपच आहे, जो म्हणजे माझ्या आणि तुझ्या अनुभवाला येतोय, तो जो आत्मा सत्यरूपच आहे, तो कधीच असत्य, नश्वर, क्षणभंगूर कधीच होत नाही. म्हणून या विश्वात कुणी जवळचं नाही आणि कुणी लांबचं नाही. बस कर्तव्यदक्ष परायणता किंवा स्वार्थपरायणता मुळंच हे फक्त आपल्याला जवळचं आणि लांबचं दिसतं. खऱ्या अर्थाने कुणी कुणाच्या जवळचं नाही आणि कुणी कुणाच्या लांबचं नाही. फक्त प्रत्येकाच्या जवळचं काय असेल तर त्याचं आत्मस्वरूप, आणि त्याचं प्रियत्व ज्याच्यापाशी स्थिर झालेलं आहे जनका, तो पुरुष म्हणजे जीवनमुक्त आहे. आणि त्याची दशा अनिर्वचनीय आहे. म्हणजे जावे त्याच्या वंशा तेव्हाची ते कळे. तू तेच हो तेव्हाच कळेल. तू तेच आहेस हे मी सांगतोय, पण तू तेच हो तेव्हाच तुला कळेल. कारण पाण्यात बुडी मारेपर्यंतच नाव आणि रूप आहे. पाण्यात बुडी मारल्यानंतर कुणालाही आपलं रूप दाखवता येत नाही आणि नाव सांगता येत नाही. हा अनुभव तसाच आहे जनका. म्हणून मनोराज्याचा त्याग कर, जडत्वाची गोडी सोड, मनाच्या व्यापारामध्ये गुंतू नको.
साध्या भाषेत सांगतो, जे जे तुझ्या सत्याच्या वाटेवर येतंय तिथे तिथे लात मारायला शिक, त्याग करायला शिक. कारण भगवंतानं सुद्धा त्यागातूनच आपलं भगवत तत्व प्राप्त करून ठेवलेलं आहे, नाही का. सकाळी बसायचं होतं सिंहासनावर, निरोप मिळाला, वनवास निघाले. त्यांना 14 वर्षानंतर ते राज्य मिळालंय, पण तरी सुद्धा ते राज्य नको होतं. बस मी सुद्धा तुला तेच सांगतोय की पुरुषार्थानं मिळो, भाग्यानं मिळो, मृत्यू लोकातलं काही जरी मिळत असेल तरी तू लात मार. म्हणजे त्याचा मोह ठेवू नको, त्याची अपेक्षा ठेवू नको, त्याची आसक्ती करू नको. तिथे तोच सुखी आहे जो बोलतो आणि ऐकतो, तो नव्हे, जो याच्यात जगतो तोच एक सुखी आहे. म्हणून ऐकणंच जर इतकं गोड वाटतंय तर जगणं किती गोड असेल. म्हणून जनका, याचसाठी जे बुधा पुरुष आहेत, जे विवेक संपन्न पुरुष आहेत, जे भाग्यवंत आहेत, त्यांनी याचसाठी आयुष्य वेचलंय. आपण सुखी झाले आणि दुसऱ्यांना सुखी केले. आपण सुखी झाले आणि दुसऱ्यांना सुखी केले. म्हणून त्यांना इथं संत म्हणून प्रत्येकाने ते पद दिले. संत का, तर त्यांना एक शांतीशिवाय दुसरं काही प्रिय नव्हतं. आणि त्या शांतीचं स्वरूप काय असेल तर त्याग. आणि त्याच्यातून प्राप्त काय होत असेल तर अखंड सच्चिदानंद सत्यस्वरूप. आणि या गोष्टीचे तुम्ही आम्ही सगळेचे सगळे अधिकारी आहोत. म्हणून तुम्हाला आणि मला हे ऐकायलाही मिळतंय, जगण्याची भूक वाढते आणि महापुरुषांची कृपा अनुभवला येते. म्हणून ऐकायला जरी मिळत असेल तरी आपल्यावर कृपा आहे. त्यांचं तशा पुरुषांचं दर्शन जरी घडत असेल तरी आपलं भाग्य आहे. तशा पुरुषांचा संग मिळत असेल तरी आपलं परमभाग्य असेल. म्हणून विचारणं करा, ध्यान करा, किंवा जसं जमल तसं मानस करा. पण जे त्यागात वरिष्ठ श्रेष्ठ आहेत आणि जे सत्यामध्ये सतत नित्य आरूढ आहेत, त्या पुरुषांचं कसंही स्मरण करा, कधीही करा, कुठेही करा. त्याच्यासाठी शुद्धी नाही, पवित्र अपवित्र काहीच नाही. आणि या मर्त्य लोकातून नमःशांताय तेजसे असे एक आत्मस्वरूपाला नमस्कार करून या मृत्यू लोकाचा निरोप घ्या. जय जय राम 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 राम.